गुड मॉर्निंग. आज आपण सूट कमिशनवर रिबेट हा घटक पाहणार आहोत. आता याच्यामध्ये काही जी महत्वाची सूत्र आहे ती सर्वप्रथम आपण पाहणार आहोत. आता एक नंबरला कन्सेप्ट लिहा, छापील किंमत. छापील किंमत. बघा, विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची विक्री किंमत छापलेली असते. तिला त्या वस्तूची छापील किंमत असे म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू ज्यावेळेस विक्रीसाठी दुकानामध्ये ठेवलेली असते, तेव्हा त्या वस्तूवर जी किंमत छापलेली असते, त्या किमतीला आपण काय म्हणतो? तर छापील किंमत असं म्हणतो. पहा, छापील किंमत. आता छापील किमतीला दर्शनी किंमत असा दुसरा एक शब्द आहे, ती पण लिहून घ्या. छापील किमतीला दुसरा शब्द कुठला आहे? दर्शनी किंमत. छापील किमतीलाच दर्शनी किंमत असं सुद्धा म्हटलं जात. त्यानंतर 2 नंबरची संज्ञा आहे सूट. तर आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? डिस्काउंट असं म्हणतो. काय म्हणतो? डिस्काउंट असं म्हणतो. म्हणजे वस्तूची छापील किंमत आणि कमी केलेली किंमत यातील जो फरक आहे त्याला सूट असं म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे, परंतु ग्राहकाला त्यानं ती 90 रुपयाला विकली. म्हणजे या ठिकाणी दुकानदारानं 10 रुपये कमी करून ती वस्तू विकलेली आहे. मग ही कमी केलेली जी किंमत आहे त्या कमी केलेल्या किमतीला सूट असं म्हणतात. म्हणजे जी छापील किंमत आहे आणि जी विक्री किंमत आहे या दोघातला फरक म्हणजे सूट. म्हणजे सूट किती आली? तर 10 रुपये. सांगा, 100 ही काय होती? 100 ही काय होती? तर छापील किंमत होती. 100 ही काय आहे? छापील किंमत. आणि 90 ही काय आहे? विक्री किंमत आहे. सूत्र लिहून घ्या, छापील किंमत वजा विक्री किंमत बरोबर सूट. छापील किंमत वजा विक्री किंमत बरोबर सूट. किंवा याचं थोडं रूपांतरण केलं तर विक्री किंमती सूत्र काय होईल? विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. त्यानंतर शेकडा सूट किंवा सूटचं सूत्र दुसरं एक लिहा, सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट. सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट. सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट. अशी एक 2 सूत्र सूट आणि शेकडा सूटची या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढची जी संज्ञा आहे रिबेट. फक्त हे शब्द तुमच्या कानावर असावेत, म्हणून सगळं लिहिण्यापेक्षा फक्त शब्द लिहून घ्या. रिबेट. खादी ग्रामोद्योग, हातमाग मंडळ आदी उद्योगाच्या उत्तेजनार्थ विक्री वाढवण्यासाठी त्यांनी एक तयार केलेल्या उत्पादनावर सरकार काही सवलती करते. तसेच आयकर भरणाऱ्याला सरकार यंत्रणेकडून गुंतवणूक करण्यास उत्तेजन देण्यासाठी त्यांच्या आयकरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्यांच्या एकूण देयकातून जी सवलत वजा केली जाते तिला सूट म्हणतात. रिबेट ही एक प्रकारची सूटच आहे. हा बघा, रिबेट ही एक प्रकारची काय आहे? सूट आहे. रिबेट ही सरकारने दिलेली एक प्रकारची काय आहे? सवलत आहे. रिबेट ही सरकारची एक प्रकारची काय आहे? तर सवलत आहे. रिबेट ही जी सूट आहे, सरकार किंवा विशिष्ट संस्था काही अटीवर देते. ज्या पद्धतीनं सूट शतमानामध्ये व्यक्त करतात, म्हणजे शेकडा सूट, त्याच पद्धतीने रिबेट सुद्धा शतमानात व्यक्त करतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला
सरकार रिबेट देताना शेकडेवारीमध्ये देतात, म्हणजे शेकडा 10%, शेकडा 10 रिबेट किंवा 10% रिबेट अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी वापरले जातात. प्रत्यक्षात दुकानदार ग्राहकास सूट म्हणून जी रक्कम कमी घेतो याची भरपाई सरकार किंवा मंडळाकडून केली जाते. या भरपाई रकमेस रिबेट असं म्हटलं जातं. रिबेटची रक्कम व सूट म्हणून मिळणारी रक्कम एकच असते. सूट गिरायकाला मिळते आणि रिबेटची जी रक्कम आहे ती दुकानदाराला भरपाई म्हणून मिळते. ठीक आहे. रिबेट म्हणजे एक प्रकारची सूट आहे आणि हे रिबेट सरकार या ठिकाणी दुकानदाराला देत असतं आणि दुकानदार ग्राहकाला सूट देत असतं. त्यानंतर पुढची जी संज्ञा आहे ती लिहून घ्या, कमिशन. कमिशन उत्पादक व गिरायक यांच्यातील मध्यस्थ व्यक्तीला दलाल किंवा आडत्या म्हणतात. दलाल किंवा आडत्याला जो मोबदला दिला जातो त्याला दलाली किंवा आडत असं म्हणतात. कमिशन म्हणजे इथे लिहून घ्या, मोबदला. कमिशन म्हणजे मोबदला आणि त्याला दुसरा एक शब्द आहे अडत. किंवा अजून एक शब्द आहे दलाली. हे सगळे एकसारखे शब्द आहेत. दलाली. कमिशन असू द्या किंवा अडत असू द्या किंवा दलाली असू द्या, हा एक प्रकारचा काय असतो तर मोबदला असतो. आणि हा मोबदला कशावर अवलंबून असतो तर विक्री किमतीवर. जेवढी विक्री किंमत जास्त तेवढं कमिशन जास्त, जेवढी विक्री किंमत जास्त तेवढी अडत जास्त, जेवढी विक्री किंमत जास्त तेवढी दलाली जास्त. कमिशन, अडत, दलाली म्हणजे ही एक प्रकारची काय आहे तर किंमत आहे, ही एक प्रकारची अमाऊंट आहे. मग या ठिकाणी कमिशनला जो मोबदला मिळतो, कमिशन एजंट, आडत्या, दलाल असे शब्द वापरले जातात. कमिशन ज्याला मिळतं त्याला कमिशन एजंट म्हणतात. अडत ज्याला मिळते त्याला आडत्या म्हणतात आणि दलाली ज्याला मिळते त्याला दलाल म्हणतात. अशा प्रकारे हे अनेक प्रकार आहेत त्या व्यक्तीचं. ठीक आहे. ही झाली सर्व बेसिक माहिती. आता आपण प्रत्यक्ष परीक्षेला विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्याच्यावर अभ्यास करूया. हा बघा, एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो. त्यानं एक मोबाईल 26,400 रुपयाला विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? त्या मोबाईलची छापील किंमत किती? एक मिनिट, नको मला. अगोदर आपण नमुना उदाहरणं सोडवूया आणि नंतर मग स्वाध्याय सोडवूया. हा ठीक आहे. दुकानदारानं 1900 रुपये छापील किंमत असणाऱ्या 2 वस्तू विकताना ए व्यक्तीला 171 रुपये व बी व्यक्तीला 152 इतकी सूट दिली. तर त्या दोघांमध्ये दिलेल्या सुटीमध्ये दुकानदारानं किती टक्क्यांचा फरक केला? आता पहिल्या व्यक्तीला या ठिकाणी ए असं म्हटलेलं आहे. पहिल्या व्यक्तीला काय म्हटलेलं आहे? ए व्यक्ती असं म्हटलेलं आहे. आता आपण काय करूया, पहिल्यांदा शेकडा सूट काढूया. काय काढूया? ए व्यक्तीला मिळालेली शेकडा सूट. हा सांगा, आता शेकडा सूटचं सूत्र मगाशी काय लिहून दिले तुम्हाला मी? बोला. शेकडा सूटचं काय सूत्र लिहून दिले? छापील
छापील किंमत गुणिले शेकडा सूट. सूट बरोबर छपेल किंमत गुणिले शेकडा सूट. एकच मिनिट. हा ओके. आता अजून एक सूत्र लिहा. शेकडा सूट बरोबर, तिथे लिहून घ्या तुम्ही, शेकडा सूट बरोबर सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. सूट बरोबर छापील किंमत, शेकडा सूट बरोबर सूट छेद छापील किंमत गुणिले 100. हा, आता सांगा ए व्यक्तीला मिळालेली सूट किती आहे रे? ए व्यक्तीला मिळालेली सूट बघा इथे दिलेली आहे. किती दिली? 171. आणि छपेल किंमत किती आहे? दोघांची छपेल किंमत एकच आहे. किती आहे? 1900. आणि गुणिले सूत्रामध्ये असल्याप्रमाणे 100. आता या छेदातल्या 2 झिरोला हे अंशातलं 2 झिरो कॅन्सल झालं. 171 भागिले 19 किती सांगा? आहे का 19च्या पाड्यात 171? हो, 9. हा, 19 9 171 बरोबर आहे. हा, म्हणजे ए व्यक्तीला किती टक्के सूट मिळाली? 9% सूट मिळाली. आता आपण बी व्यक्तीसाठी शेकडा सूट काढूया. वरचं सूत्र वापरायचं, पुन्हा सूत्र द्यायची गरज नाही. सांगा सूत्र काय आहे? शेकडा सूट बरोबर सूट छेद छापील किंमत गुणिले 100. मग बी व्यक्तीला किती सूट दिलेली आहे? 152. छापील किंमत दोघांची सारखीच आहे. किती आहे? दोन्ही वस्तूंची छापील किंमत 1900 आणि गुणिले पुढं 100. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट. 19च्या पाड्यात 152 आहे का? हो सर. 19 8. आता विचारले दोघांना दिलेल्या सुट्टीमध्ये किती टक्क्याचा फरक असेल? ए ला 9% सूट दिली, बी ला 8% सूट दिली. मग या दोघातला फरक किती आला? 1% फरक आला. बघा 1%चा पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर. प्रश्न दुसरा. हातमाग मंडळानं गिरायकास कापड विक्रीवर शेकडा 11.1/2 रिबेट जाहीर केला. जर गिरायकाने 65,000 रुपयाची कापड खरेदी केली असेल तर त्याला किती रिबेट मिळेल? मी मगाशी सांगितलं रिबेट म्हणजे एक प्रकारची सूट. सूट म्हणजे कमी केलेली किंमत. आता जेवढी खरेदी जास्त तेवढी रिबेटची किंमत सुद्धा काय असणार आहे? जास्त असणार आहे. आता 11.1/2 म्हणजे 11.5%. 11.1/2 म्हणजे आपण 11.5% असं लिहू शकतो. 11.5% काय आहे? हे रिबेट आहे. 11.5% काय आहे? रिबेट आहे. रिबेट म्हणजे एक प्रकारचा डिस्काउंट, लक्षात ठेवा. रिबेट म्हणजे एक प्रकारचा काय? डिस्काउंट. आणि गिरायकानं किती रुपयाची कापड खरेदी केलेली आहे? तर 65,000 रुपयाची कापड खरेदी केलेली आहे.
मग सरळ काय करायचं, तुम्हाला जर रिबेट काढायचं असेल तर तिथे एक सूत्र लिहून घ्या. रिबेट बरोबर, आता इथं 65,000 रुपयाची कापड खरेदी केली म्हणजे तर खरेदी किंमत येतो. म्हणजे ग्राहकाची खरेदी किंमत असणार आणि त्या दुकानदाराची ही विक्री किंमत असणार. काही जण विक्री किंमत गुणिले शेकडा रिबेट लिहितात, काही जण खरेदी किंमत गुणिले शेकडा रिबेट लिहितात. लिहून घ्या सूत्र. रिबेट बरोबर खरेदी किंमत किंवा विक्री किंमत गुणिले शेकडा रिबेट. किती रुपयाची खरेदी किंमत झाली? 65,000 आणि गुणिले शेकडा रिबेट किती? 11.5%, म्हणजे 11.5. शेकडा म्हणलं की छेद किती येणार? 100 येणार. आता या 2 शून्याला हे 2 शून्य कट झालं. 650 म्हणजे 65 गुणिले 10 आणि त्याला पुन्हा 11.5 न मल्टिप्लाय करा. आता या दोघांचा गुणाकार किती येईल सांगा पुढच्या? 650. 650 गुणिले 750 ची मी 65 गुणिले 10 शी फोड केली. मग त्या 10 ने 11.5 ला गुणल्यावर एक घर पुढे जाईल ना, म्हणजे 115 होणार. करा हा गुणाकार. 65 आणि 115 चा 7,475 ही झाली रिबेट. काय झाली? रिबेट. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 3 नंबरचा. रामरावांनी 13 क्विंटल गहू 3,250 रुपये प्रति क्विंटल दरानं व 23 क्विंटल सोयाबीन 4,350 प्रति क्विंटल दरानं एका अडत व्यापाऱ्याला विकले. व्यापाऱ्यानं त्यावर शेकडा 3 दरानं अडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील? आता आपण पहिल्यांदा काय करूया, ह्या सर्व मालाची किंमत काढूया. 13 क्विंटल गहू, एका क्विंटलचा दर 3,250 हा गुणाकार करूया. 3,250 गुणिले 13. 13,000 42,250. 6 13 दुनी 26 आणि 6 31. चला 3 33 39 आणि 3 42, म्हणजे 42,150. आता ही झाली गव्हाची किंमत. आता आपण सोयाबीनकडे लक्ष केंद्रित करूया. 23 क्विंटल सोयाबीन आहे आणि एका क्विंटलचा भाव किती आहे? 4,350. करा हा गुणाकार. चला 4,350 गुणिले 23 केले का कुणी गुणाकार? हा 1,10,50,000. 1,50,000. 1,50,000. 1,50,000. बरोबर, 1,50,000. आता विक्री किंमत आपण काढूया. एकूण विक्री किंमत म्हणजे गहू आणि सोयाबीनची एकूण विक्री किंमत. करा बेरीज. 42,150 अधिक 1,50,000 या दोघांची बेरीज जर केली तर ती 1,42,300. वरचा गुणाकार चुकलाय जरा आपण. 13,000 तिरी 5 65. चला 6 13 दुनी 26 आणि 6 इथं 42,250 पाहिजे तुम्हाला. हो सर. आणि मग या दोघांची बेरीज 1,42,300 इतकी आली. आता एवढ्या किमतीचा माल एका अडत व्यापाऱ्याला रामरावांनी विकला. व्यापाऱ्याने त्यावर शेकडा 3 दराने अडत आकारली.
तर रामरावांना किती रुपये मिळतील? आता मी डायरेक्ट रामरावांना मिळणारे रुपये काढतो. कसं काढायचं सांगा? 3% आपल्याला कमी होणार आहे, कारण अडत्याला 3% रक्कम जाणार आहे. म्हणजे जी विक्री किंमत आहे 1,42,300, याचा किती टक्के करू? 3% रक्कम कमी होणार ना. मग 100तून 3 वजा करायचं आणि तेवढं टक्के करायचं. मग 100तून 3 वजा केल्यावर किती येणार? 97. 96. म्हणजे एकूण विक्री किमतीचं 97% करा. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झालं. करा ह्या 2 संख्यांचा गुणाकार. 1,023 गुणिले 97. कितीला गुणाकार रामरावांना मिळणाऱ्या रक्कममध्ये? 1,38,031. 1,38,031. बरोबर आहे. 1,38,031 एवढं रक्कम रामरावांना मिळते. आणि ह्यातनं अजून जर विचार असतं, अडत्याला किती रुपये अडत मिळाली? मग अडत्याची जर रक्कम काढायची असेल तर 1,42,300 मधून 1,38,031 काय करावं लागेल? वजा करावं लागेल. किंवा 1,42,300 गुणिले 3%. म्हणजे 1,42,300 ला 300 न गुणलं तरी अडत्याला मिळणारी अडत मिळणार. 4,269. हा, पण ते काय आपल्याला विचारलेलं नाही. ठीक आहे. प्रश्न पुढचा पहा. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो, तरीही त्याला 12% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 3,472 असल्यास त्या कपाटाची खरेदी किंमत किती? आता इथे एक तुम्हाला सूत्र माझं लिहून द्यायचं राहिलं होतं, तरी पण एकदा लिहून घ्या तुम्ही. लिहून घ्या सर्वांनी. खरेदी किंमत. आपलं नेहमी सूत्र काय आहे? खरेदी किंमत किंवा विक्री किंमत. ग्राहकाची खरेदी किंमत आणि दुकानदाराची विक्री किंमत असा याचा अर्थ. समजा मगाशी सांगितल्याप्रमाणे छापील किंमत एका वस्तूची आहे 100 रुपये आणि दुकानदाराने त्यावर 10 रुपये काय दिला? डिस्काउंट दिला. तर त्या वस्तूची त्या ग्राहकाची खरेदी किंमत किती येणार आहे? 100 वजा 10 ना, म्हणजे 90 रुपये. ही झाली त्या ग्राहकाची खरेदी किंमत. म्हणजे खरेदी किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. काय सूत्र झालं? खरेदी किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. आता ह्याच्यामध्ये थोडासा आपण बदल करूया. छापील किमतीच्या पुढे गुणिले चिन्ह लिहा आणि इथं जे सूट शब्द आहे तिथं शेकडा सूट मी लिहितो आणि शेकडा सूटच्या डावीकडे जे वजा चिन्ह आहे त्या वजाच्या डावीकडे 100 लिहितो आणि ह्याला पूर्णपणे कंसामध्ये ठेवतो आणि उजव्या बाजूला ह्याचा जो छेद आहे तो लिहा 100 अधिक शेकडा नफा. 100 अधिक. सर्वांनी हे सूत्र लिहून घ्या. खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले कंसात 100 वजा शेकडा सूट आणि भागिले 100 अधिक शेकडा नफा. आता या सूत्राच्या उजव्या बाजूला फक्त आपण किमती भरूया. छापील किंमत किती आहे कपाटाची? 3,472 गुणिले कंसामध्ये 100 वजा शेकडा सूट. शेकडा सूट किती आहे? 20. इथं 20 टाकतो आणि छेदामध्ये 100 अधिक शेकडा नफा. आता शेकडा नफा किती आहे? 12% म्हणजे शेकडा नफा 12. आता बघा 3,472 गुणिले 100तून 20 मायनस केल्यावर किती येणार वजाबाकी?
80 80 80. आणि छेदामध्ये 100 आणि 12ची बेरीज करा. 112 112. आता 112चा पाढा तयार करू. 112ची 3 पट किती? 336. मग 347 मधून 336 वजा करा 11. तेव्हा घेतलं 2. 112 आणि 112 एके 112. 31 गुणिले 80 करा. 0 ला 0. 8 एके 8 आणि 8 त्रिक किती? 24. म्हणजे 2480 ही झाली त्या कपाटाची खरेदी किंमत. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5. एका डीव्हीडीची छपील किंमत 100 रुपये आहे. दुकानदारानं 5 डीव्हीडी शेकडा 12 सूट देऊन विकले तर अनुक्रमे एकूण सूट किती दिली व डीव्हीडीची विक्री किंमत किती? आता एका डीव्हीडीची छपील किंमत किती आहे? 100 रुपये आहे. पण किती डीव्हीडी या ठिकाणी त्या दुकानदाराने विकले आहेत? 5. आपण 5 डीव्हीडीची छपील किंमत काढूया. मग 100 ला 5 न गुणा 500 500. आणि 500 ही कोणती किंमत झाली रे? 500 ही बरोबर आहे. 500 ही काय आहे? तर छपील किंमत आहे. आता आपल्याला सूट विचारलेली आहे. कोणतं सूत्र वापरूया सांगा मला आता. हे सोडवण्यासाठी कोणतं सूत्र वापरूया? तिथे लिहून घ्या सूत्र. सूट बरोबर छपील किंमत गुणिले शेकडा सूट. सूट बरोबर छपील किंमत गुणिले शेकडा सूट. आता आपण छपील किंमत किती काढली? 500. आणि किती टक्के डिस्काउंट दिलाय रे? सूट किती दिली? शेकडा 12. म्हणजे 12% कसं लिहायचं? 12/100. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट झालं. करा 12 आणि 5चा गुणाकार. 12 पंचे किती? 60. म्हणजे 60 रुपये ही काय दिली? सूट दिली. आता विक्री किंमत सांगा. विक्री किंमती सूत्र काय? छपील किंमत वजा सूट. लिहून घ्या. विक्री किंमत बरोबर छपील किंमत वजा सूट. मग छपील किंमत आपण किती काढलेली आहे? 500. त्यातली कमी केलेली रक्कम किती? 60. किती वजाबाकी आली? 440. मग 60 सूट आणि 440 विक्री किंमत. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. एका दलालाला 15,000 रुपयाच्या विक्रीवर शेकडा 6 दरानं कमिशन मिळाले तर त्याला किती कमिशन मिळालं? सरळ काय सूत्र लिहा. कमिशन बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा कमिशन. या सर्वांनी सूत्र. कमिशन बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा कमिशन. कमिशन बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा कमिशन. विक्री किंमत किती दिलेली आहे? 15,000. बरोबर आहे. मग इथं विक्री किमतीच्या खाली 15,000 आणि किती टक्के कमिशन आहे? 6. शेकडा 6. 6% कसं लिहायचं मग? 6/100.
शंभर 600 मग ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल 600 आणि 15 नव्वद 900 रुपये कमिशन मिळालं म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. रामरावांनी आपली सदनिकाला फ्लॅट म्हणतात आनंदीबाईंना 38,35,750 रुपयाला दलालामार्फत विकली. दलालीचा दर 2% दोघांकडून असेल तर दलाला एकूण किती दलाली मिळाली? तिथं सूत्र लिहा. दलाली बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा दलाली. दलाली बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा दलाली. दलाली बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा दलाली. आता विक्री किंमत किती आहे रे? त्या फ्लॅटची दलालामार्फत केलेली विक्री किंमत किती आहे? 38,35,750. 35,750. आता शेकडा दलाली 2% आहे. दलाली किती आहे? 2%. पण 2% रक्कम तो रामरावाकडून पण घेतो आणि 2% दलाली तो आनंदीबाईकडून घेतो. म्हणजे त्याला एकूण किती टक्के दलाली मिळणार आहे? 2 अधिक 2 4%. 4%. 4%. मग 4/100 न गुणायचं. मग आता या झिरोला हा झिरो कट झाला. आता वरच्या दोन संख्यांचा गुणाकार करूया. 3,83,575 ला 15,34,300. 15,34,300. 15,34,300 आणि छेद किती आहे? 10 आहे. मग आता पुन्हा या झिरोला हा झिरो कट झाला म्हणजे काय उत्तर आलं? 1,53,430. हा एवढी दलाली मिळाली म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न क्रमांक 8. एक दुकानदारानं 10 वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली तर शेकडा किती सूट दिली? समजा आपण असं करूया. एका वस्तूची जी किंमत आहे, एका वस्तूची किंमत आपण 10 रुपये मांडली बघा. मग मला सांगा 10 वस्तूची किंमत किती येणार आहे? 10 100. आता मला सांग 11 वस्तूची किंमत किती येणार? 11 गुणिले 110. 110. आता थोडक्यात त्यांनी सूट किती दिली रे? 10 वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली म्हणजे 110 त्यातून 100 जर वजा केलं तर त्या दुकानदाराने किती रुपये सूट दिलेली आहे? 10 रुपये सूट दिली आहे. आता आपल्याला विचारलंय किती टक्के सूट दिली म्हणजे शेकडा सूट काढायची आहे. मग शेकडा सूटचं आपलं सूत्र काय आहे? सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. गुणिले 100. सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. आता आपण सूट तर वर काढलेलीच आहे किती? 10. आता फक्त इथं छापील किंमत आहे का नाही, तिथं आपण विक्री किंमत घ्यायची. म्हणजे या ठिकाणी 11 वस्तूची जी किंमत आहे ती इथं आपण छापील किंमतीच्या ठिकाणी 110 भरूया आणि पुढे गुणिले किती? 100. आता या झिरोला हा झिरो कट झाला म्हणजे अंशामध्ये 100 आणि छेदामध्ये 11. 11,99. एक उरला तो अंशात मध्ये लिहून छेद आहे असा म्हणजे 9.111% काय मिळाली? सूट मिळाली. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण सूट, कमिशन आणि रिबेट या घटकाच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती पाहिली आणि त्याच्यावर आधारित नमुना 8 उदाहरणं
पाहिली. उद्याच्या तासिकेला आपण स्वाध्याय 28.1 आणि 28.2 पूर्ण करूया. म्हणजे उद्या आपला सूट, कमिशन आणि रिबेट हा घटक संपेल. ठीक आहे. ओके, बाय. बस करूया. बाय.